नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुदताई गोसावी लिखित परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ हरिगंध. आजचा भाग आपला चाललेला आहे 42वा. प्रकरण आहे 5वं, नादब्रह्म. हिंदुस्थानी संगीत अतिशय भावनाचिंब असून ते हृदयाच्या आत जाऊन भिडतं. हृदयाचा कप्पानकप्पा आनंदाने भरून येतो, भारून जातो, असं मत प्रख्यात ऑस्ट्रेलियन चित्रपट दिग्दर्शक चॉल कॉक्स व्यक्त करतात. तर काव्य संगीत समजून घेण्यासाठी भावचिंब व्हायला हवं असं कवी ग्रेस यांनाही वाटतं. अशाच एका भावचिंब वातावरणात मुंबईला डॉक्टर अबान मिस्त्री आणि त्यांचे गुरु पंडित के.की.एस. जिजीना यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या स्वरसाधनागृहात मी म्हणजे कुमुदताई गोसावी आणि चिरंजीव अभय गोसावी पोचलो. तिथल्या पवित्र स्वरधुंद वातावरणाने भारावून गेलो. पुढ्यातील त्यांच्या गुरूंच्या प्रतिमांच्या दर्शनात के.की. जिजीनांची तर जणू काही भावसमाधीच लागलेली होती. आम्ही त्यांना वंदन करताच चरणस्पर्शानेच त्यांनी डोळे उघडले. अष्टसात्विक भावाने तेजाळलेल्या त्यांच्या मुद्रेवर स्मितरेषा उमटून गेली. कोल्हापूरहून खास आलेले नूतन गंधर्व आप्पासाहेब देशपांडे यांनी त्यांना मुलाखतीची कल्पना दिली. पंडित के.की. जिजीना यांनी गुरुवंदना करूनच अभयने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. संगीत या शब्दातच संत हा शब्द कसा अनुस्यूत आहे ते उलगडून दाखवलं. संगीत या शब्दातली पहिली 2 अक्षरं म्हणजे संगी, ती जर घेतली तर संगी म्हणजे साथी असा अर्थ होतो. दुसरं आणि तिसरं अक्षर मिळून गीत म्हणजे गायन असा अर्थवाही शब्द बनतो. तसंच पहिलं आणि शेवटचं अक्षर एकत्र गुंफल्यास संत असा शब्द तयार होतो. तेव्हा संत आणि संगीत असं परस्परात मिसळून गेलेलं एक अद्वैतच आहे. संगीतात नादब्रह्म आहे, जे सामान्य माणसालाही संत प्रवृत्तीपर पदावर पोचवतो. गुरुशिष्य परंपरेसंदर्भातील आपलं मत व्यक्त करतानाही पंडित के.की.नी क्षणभर गुरुस्मरण केलं आणि सर्वांना काही काळ गुरुशिष्य परंपरेच्या पावन स्मृतीत नेऊन भारावून सोडलंय. भारतीय संगीत साधनेत निस्वार्थी भावाने शिष्याला संगीत विद्या भरभरून देत असत. पहिल्यांदा तालाची साधना करायला शिकवतानाही सा रे ग म प ध नी अशा संगीतातील सप्तस्वरांना हरे राम 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 हरे हरे असं म्हणत उच्चारायचं. सा नि ध प म ग रे असे पलटीचे स्वर उठवतानाही कृष्ण कृष्ण हरे हरे से उठाव असं पंडित जिजीनांचे गुरुही सांगत असत. पूर्वी संगीतात गुरु आपल्या शिष्याला आपल्यापेक्षा अधिक उंचीचं बनवण्यातच भूषण मानित असत. त्यात सोनं चांदी हिरे मोती असं देण्याघेण्याचा व्यवहार नसायचा. आज मात्र संगीतासारख्या पवित्र कलेचाही गुरु बाजार मांडतात. शिष्य पुढे चालला तर त्याचे पाय मागे खेचतात याची खंत व्यक्त केली आहे. तरीही ही कला गुरुशिवाय फलद्रूप होत नाही असा भाव मात्र त्यांनी व्यक्त केला आहे. सकाळी उठून रोज खर्जात प्रार्थना करा. प्रार्थनेत ओंकाराला समोर ठेवा. ज्या रागाची देवता असेल तिची आराधना करून गायनाला प्रारंभ करा. असे संस्कार जिजीनांवर त्यांच्या गुरूंनी घडवले. त्यांनी पुढे आपल्या डॉक्टर आबांजींसारख्या शिष्यांवरही संक्रमित केलेलं आहे. संगीत आणि अध्यात्म यातील परस्परात मिसळलेले धागे उलगडून दाखवताना पंडित के.की. अधिकच खुलले. सावर अग्निदेवापासून ते निषाद म्हणजे सूर्यदेवापर्यंत मधला प्रत्येक स्वर आळवताना विष्णू, सरस्वती, ब्रह्मा, लक्ष्मी, गणेश म्हणजेच अनुक्रमे एका देवतेचा त्या ध्यानाचा कसा प्रभाव होतो हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केलेलं आहे. सप्तस्वरात प्रारंभी अग्निदेव आणि अंती सूर्यदेव म्हणजे दोन्ही तेज, ऊर्जा उत्पन्न करणारे, ऊर्जा देणारे म्हणजेच जीवन देणारे. ती संपली की माणूस थंड पडतो पुन्हा न उठण्यासाठी. ते तर मृत्यूचं प्रतीकच आहे. के.की. देखो जे तुम्हारे सामने है असं गुरुजी के.की.ना म्हणायचे. खरंच गुरूंकडे बघता बघता धा धिन नक धिट धिक नक धक्क नक असा ताल पकडला ना की आत एक खटका लागून जातो. 1 2 3 4 अशा एक मात्रेचा ठेका. खटका कुठे ते नीट समजून घेतलं की मग डॉक्टर अबांजींसारखी लय साधना घडते.
एकदा आबांजींबरोबर तबला वादनाचा रियाज सुरू असताना ठेका इतका अचूक पकडला गेला आणि त्यातून लय अशी काही साधली गेली की त्या नादब्रह्माने संपूर्ण खोलीच स्पंदित होऊन कंपित झाली. अतिशय एकाग्रतेने सढळ निष्ठेने साधना केली तर त्या साधनेत केवढं अमाप सामर्थ्य सामावलेलं आहे याची आबाजींसारख्या वादन कलेतूनच प्रचिती येते. तबल्याचा केकींचा रियाज चालू असताना बालवयापासून केवळ ठेका पकडणाऱ्या आबाजींनी पुढे तासनतास तन्मयतेने केलेल्या उपासनेची ती फलश्रुतीच आहे. एका संगीत मैफिलीत आबाजींचं तबला वादन ऐकून तबला नवाब उस्ताद अमीर हुसैन खुश होऊन म्हणाले, यह बच्ची को मैं तबला सिखाऊंगा. आणि केकींनी मोठ्या आनंदाने आपल्या या शिष्येला उस्तादांकडूनही तालीम दिली आहे. असं अमीर हुसेन यांनी आपण होऊन आबांजींना शिकवणं यात त्यांचंही संतत्वच प्रतीत होतं. तिथे जाती, धर्म, पंथ आदी भेदभावाचा कुठेही अल्पसा स्पर्शही नसतो. अमीर हुसेन काय किंवा हरिकाका काय, सर्व संत हे नादब्रह्मस्वरूपच असतात असं केकींना वाटतं. हरिकाकांकडे केकी 1983 साली प्रथम हत्तरगेला गेले तेव्हा असाच अनुभव त्यांना आला. हत्तरगेला हरिमंदिरात पहिल्या भेटीच हरिकाका केकींना म्हणाले, कितने दिनों से मैं तुम्हारी राह देखता हूँ, कहाँ थे रे तुम. जणू जन्मोजन्मींचा जिव्हाळा त्यांच्या या शब्दातून ओसंडतो आहे असं केकींना जाणवलं. हरिकाका हे हरिकाकाच आहे, दुसरे हरिकाका होणेच नाही असं केकींनी आवर्जून सांगितलं. हरिकाकांसारखे संत आयुष्यभर भक्तांची दुःख स्वतः स्वीकारून स्वतःच्या अखेरच्या काळात आजारी होऊन ती कर्म फेडतात. एक हरिकाकांच्या जवळ सतत राहूनही त्यांना कोणी खरं ओळखलेलंच नाही. त्यांचं विराट स्वरूप जाणून घ्यायलाच हवं. हरिकाकांना जाणून घेणं म्हणजे नादब्रह्माची उपासना करीत राहणं असा पंडित केकींनी संदेशही दिला आहे. नादब्रह्म आले स्वरब्रह्मा भेटाया असा एका स्वरगंधित झालेल्या हत्तरगीच्या हरिमंदिरात संगीत मैफिलीत म्हणजे 1983 साली एक वेगळाच रंग भरला होता. हरिणीच्या चापल्याने कौशल्याने डॉक्टर अबान मिस्री सम दाखवित होत्या. तबल्यावर त्यांनी त्यावेळी हरिकाकांना वंदन करून मत्त ताल अशा काही ताकदीने तन्मयतेने वाजवला की हरिकाकांसह सर्व हरिमंदिरच मुग्ध झालं, डोलत राहिलं. एक स्त्री तबल्यावर एवढ्या सामर्थ्याने आपली कला साधना पेश करू शकते याचं आश्चर्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित झालं होतं. एक अवघड चक्राकार कायदे सुनावू लागले ना की आबांजी बोलतायत की त्यांचा तबला असा संभ्रम पडला होता. तोही अत्यंत मोहकपणाने श्रोत्यांशी संवाद साधत. हरिकाकांनी त्यांच्या कलेवर प्रसन्न होऊन त्यांना काय हवं ते मागायला सांगितलं तेव्हा डॉक्टर अबान मिस्त्री म्हणाल्या, हरिकाका आपण मला मी काहीही न मागता सर्व काही दिलेलं आहे. आपल्या कृपेने सत्संग संतांचे आशीर्वादही लाभलेले आहेत आणि आज तर मी आपल्यासमोर आपल्याकडील गोकुळाष्टमीच्या काल्याच्या उत्सवात मत्त ताल प्रथमच वाजवून धन्य झाले आहे. आणखीन काय मागणार. आबांजींच्या या नितळ निरपेक्ष भावाने काका अधिकच खुश झाले आणि काहीतरी मागून घे म्हणून पुन्हा सांगत असताना आबांजी उद्गारल्या, माझी संगीत साधना चालू असताना माझा हात तबल्यावर ताल धरीत असताना मी अखेरचा श्वास घ्यावा. काका एवढीच माझी इच्छा आहे. डॉक्टर आबांजींच्या या जगावेगळ्या मागण्याने हरिकाका देखील सद्गतीत झाले. अरूपे ऐतले रूप या हरिकाकांच्या चरित्रगंधाचं प्रकाशनही त्याच वेळी होतं. तो समारंभ बघून आपण आपल्या शोध प्रबंधाचं ग्रंथरूपाने प्रकाशन करण्याची प्रेरणा घेतल्याची आठवणही आबांजी मोकळेपणाने सांगतात. हरिकाकांच्या पहिल्या दर्शन भेटीतच डॉक्टर आबांजींना त्यांच्याकडून जी प्रेरणा लाभली, जे समाधान मिळालं, त्यामुळे पुढे त्या ज्यावेळी हत्तरगीच्या परिसरात येत असत त्यावेळी हरिकाकांना भेटल्याशिवाय त्यांना चैनच पडत नसायचं. त्यामुळे आबांजी आपले गुरु पंडित केकी यांच्यासह हरिमंदिरात अनेक वार येऊन आपली संगीत सेवा प्रेमपूर्वक श्रद्धाभावाने अर्पण करून गेल्या. आता तर त्यांनी हरिमंदिरात पेश केलेला ताल हरिमत्त ताल या नावाने म्हणजे हरिकाकांना अर्पण केलेला त्या वाजवतात. हरिकाकांच्या पावन स्मृतीचं अशा एका अभिनव पद्धतीने त्यांनी जतन केलेलं आहे.
संगीत श्रवणसुखाच्या हिंदोळ्यावर झुलता झुलता भैरवीही सरून जाते, तरी तिचे स्वर कानात रेंगाळत राहतात. ते सूर मनाभोवतीही रुंजी घालत राहतात. म्हणून तर ऐहिक सुखातील श्रवणसुख हे श्रेष्ठ दर्जाचं सात्विक सुख ठरतं. ते नादब्रह्म साकार करणारं केवढं महान आहे. वंदे नाद विशारदा भगवती वागीश्वरी शारदा, अशा भगवती वंदनाने आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेल्या डॉक्टर अबान मिस्त्री यांनी आपल्या तबला वादनाने, आपल्या संगीत सेवेने श्री शक्तीचं एक अपूर्व दर्शन घडवलेलं आहे. आपली संगीत साधना केव्हा सुरू झाली? आईच्या उदरात असताना. आबांजींनी हसून उत्तर दिलं. आबांजींच्या आईने श्रीमती खोरदेश एरच मिस्त्री यांनी गर्भावस्थेत आपल्याला मुलगीच व्हावी आणि तीही संगीतकारच व्हावी म्हणून भगवती प्रार्थना केली. अशा अवस्थेत धर्मग्रंथ पठणाच्या पारशी समाजातील रूढ परंपरेला छेद देऊन चक्क उत्तम संगीत संस्कार गर्भावर पडतील याची काळजी त्यांनी वाहिली. आबांजींच्या जन्मापासून त्यांच्या आईने त्यांना सुरांच्या लयीतच वाढवलं. त्यामुळे वयाच्या 4थ्या वर्षीच आई मावशी कुमारी महेरू बोक्षवाला यांच्या साथीने प्रत्यक्षात आबांजींनी संगीत साधना सुरू केली. स्त्रियांना संगीत साधनेपासून 4 हात दूर ठेवण्याच्या पारशी समाजातील पारंपरिक प्रथेने आबांजींच्या आईंना स्वतःचं संगीत शिक्षण अपूर्ण ठेवावं लागलेलं होतं. त्यामुळे आपल्या कन्येला मात्र त्यांनी प्रारंभी संगीताचे धडे दिले. एवढंच नाही तर आपली साधना अखंड चालू ठेवण्यासाठी अतुल प्रोत्साहनाने संजीवक सामर्थ्यही दिलं. आबांजींनीही आपल्या आईचं स्वप्न साकार करताना स्वसामर्थ्य पणाला लावलं. पंडित लक्ष्मणराव बोडसांसारखा गायनगुरू आबांजींना सुदैवाने शाळेतच लाभलेला आहे. सतार आणि तबला KKH जिजीना यांच्याकडून शिकण्याचं भाग्य लाभलं. किशोरावस्थेत नृत्य विशारद होऊनही पुढे पोटावरील एका शस्त्रक्रियेने त्या कलेपासून वंचित झालेल्या आबांजींना आपलं सर्व लक्ष तबला वादनावरच त्यांनी केंद्रित केलं. उस्ताद अमीर हुसेन खां यांच्याकडून आबांजींना दिल्ली, फरुखाबाद, अजराडा, बनारसच्या अप्रतिम कलांचा परिचय झाला. जोडीला केकींनी लय आणि लयकारीचा गाढा अभ्यासही करून घेतला. 1975 ते 83पर्यंत पखवाज आणि तबला घराणे आणि परंपरा या विषयावर पंडित VR आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आबांजींनी संशोधन करून संगीत क्षेत्रात एका व्यासंगाचं दर्शन घडवलं. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाने संगीताचार्य या पदवी सन्मानाने आबांजींना सन्मानित केलं. 1984 साली त्यांचा हा शोधप्रबंध ग्रंथरूपाने प्रकाशित झाला. ग्रंथाचं मुखपृष्ठ महाराष्ट्रातील मुंबई-पुणे मार्गावरील लोणावळ्याजवळील सह्याद्री पर्वतातील भाज्याच्या लेण्यातील इंद्रशिल्प एका तालवादिका मूर्तीवर आधारित आहे. तबला सदृश्य वाद्य वाजवणारी ही मूर्ती प्राचीन आहे. हा ग्रंथ डॉक्टर आबांजींनी जेव्हा हरिकाकांना अर्पण केला तेव्हा त्यांनी ग्रंथ किंमत नाही तर प्रसाद म्हणून का होईना 100 रुपये स्वीकारायला लावले. डॉक्टर आबांजींनी तो प्रसाद आजही लॉकरमध्ये जपून ठेवलेला आहे. पखवाज आणि तबला कलावंतांची जीवनचरित्र, त्यांचं सांगीतिक योगदान, त्यांची घराण्याची बंदिशी आदी विषयांवर आबांजींचं शोधकार्य चालूच आहे. संगीत कला विहार, संगीत मासिक पत्रिका आदीतून विविध संगीत विषयांवर त्या लिहितात. 1945 वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी आबांजींच्या संगीत कार्यक्रमाने मंत्रमुग्ध झालेले मुंबईकर आता त्यांच्या देशविदेशात गाजत असलेल्या मैफिलींनी त्यांनी स्वरसाधना समितीच्या माध्यमातून चालू ठेवलेल्या कार्याने दिपून गेलेले आहेत. डॉक्टर आबान की जिंदगी की कथा के पन्ने पन्ने पर यह युग सत्य चीर स्थिर हुआ है कि तबला मात्र जाम मढ़ा डोरिया कसा खुटियों खींचा थापो थमाको वाला हाका पीटा नहीं है बल्कि यह वाद्य रूप है. वह नाद ब्रह्म की एकाग्र लयात्मकता, आंतरिक स्वर संवाद की लालित्यमयता और ध्यान योग समाधिकालीन स्वर रसता का बोलता स्वरूपी है. डॉक्टर आबांजी एक समर्पित संगीत साधिका है. तबले को उसके स्पर्श ने एक दिव्यता दी है.
जोधपूरच्या जलते दीप या पत्रिकेतील या बोलक्या प्रतिक्रियेसारख्या कितीतरी प्रतिक्रिया देश विदेशातील प्रसारमाध्यमातून व्यक्त झालेल्या आहेत. संगीत केवळ लोकरंजनासाठी नसून ती एक तपस्या आहे. त्यामुळे संगीताचा कोणी बाजार मांडू नये, संगीताला स्वतःची बटकी बनवू नये. सरस्वती तर आपली आई आहे, तिची आपण विक्री करू शकतो का? अशा परखड शब्दातून आबांजींच्या अंतरी रुतलेली वेदना बोलून गेलेली आहे. संगीत क्षेत्रात तबलावादन कलेतून हिंदू देवदेवतांची स्तोत्र आविष्कृत व्हावीत या सदिच्छेने त्यांनी गणेश, शिव, भगवती आणि देवदेवतांच्या स्वरचित स्तोत्र रचनांना तबल्यावर तालबद्ध करून नवप्रयोगाचा आनंदही दिला आहे आणि घेतलाही आहे. तबल्यावर केवळ अर्धा तास स्तुतिरचना वाजवली तर मनःशांती लाभते असा आपला अनुभव असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. संगीत हे संगीतासाठी नसून आपल्यासाठी आहे. ती एक नित्य साधना समजून तिचा निधिध्यास संगीतकाराने ठेवायला हवा. साखर जितकी टाकत राहाल तितकी त्या पदार्थाची गोडी वाढत जाते. तसंच संगीत साधनेचं आहे. बस करते रहो असा अनुभवसिद्ध संदेश त्या देतात. आमच्या आग्रहाखातर डॉक्टर आबांजींनी आपली भवानी स्तुती पेश केली. ताक धिन धिन जय भवानी मा, शक्ती रूप शांती धरिये जय भवानी मा. नाद हा शब्दही मोठा अर्थपूर्ण आहे. त्याचा पंचमहाभूतांशी अन्योन्य संबंध आहे. शब्द हे आकाशाचं अपत्य असल्यामुळे आकाशाप्रमाणे ते कणरहित आहे, म्हणून त्याला आपण नादरूपही मानतो किंवा अनुभवतो. न अधिक अद म्हणजे नाद अशी त्याची शास्त्रीय उत्पत्ती आहे. शब्द नाद हे कल्पनास्वरूप आहेत. आपण हवा खातो असं म्हणतो, परंतु आकाश खातो असं मात्र आपण त्याला म्हणत नाही. म्हणून नाद हा आकाश तत्वाशी निगडीत आहे. नारायणसुद्धा नादी आहे असा निर्देश नेहमीच केला जातो. न आहे आधी ज्याचा तो नारायण असं हरिकाका नेहमीच म्हणायचे. नादही नववाद आहेत. योग्याला या नादाची त्याच्या साधनेतून जाणीव होत असते. नवविधा भक्तीतही श्रवण भक्ती प्रथम क्रमांकावर आहे. कान उघडणे, कानशिला देणे आदी वाक्प्रचारही या श्रवणाशी संबंधितच आहेत. नाद आणि ताल यांच्यातील नातही असंच आकाशतत्वाशी जाऊन भिडतं. अब्दुल करीम खानचा मुक्काम कोल्हापुरात सचिवांच्या वाड्यात होता. तेव्हा ते सवाई गंधर्वांना संगीत दीक्षा देत असताना त्यांनी राग पुरिया वाजवायला घेतला. सापासून ते नीपर्यंत आले आणि ते एकदम ओरडले, नी ऐसा नाही है रे भैया. तेवढ्यात दारावरून चाललेली एक दहीवाली दही असं म्हणून ओरडताना त्यांच्या कानी आली आणि लगेच ते उद्गारले, ये है सच्चा निषाद. आणि त्या स्वरांशी आपण स्वर जुळवून म्हणाले, यह मेरा सूर है. असे अनुभव शब्दातही पकडता येत नाही. ते केवळ अनुभवजन्य असतात. गुरुशिष्य संबंध येतो. गुरुवीण अनुभव कैसा असा प्रश्न निर्माण होतो. गुरुचरित्राचा हेतू काय हेही त्या प्रस्तुत ग्रंथाच्या 15 ते 29 अध्यायातून सांगितलेलं आहे. वेदांनी जे ज्ञान मानवी जीवनाकरता निर्माण केलं, ज्ञान, कर्म, भक्ती ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार ते ज्याला त्याला मिळतच असतं. वेदांनी सांगितलेलं तत्त्व महत्त्वाचं आहे. एका ब्रह्माशिवाय एकेरी काहीही नाही असं हरिकाकांनी आपल्या भक्तांना अनेक वार प्रत्ययाला आणून दिलेलं आहे. अखेर ईश्वराच्या स्मरणात आपल्याला थांबायलाच हवं. सद्गुरूंना संपूर्ण शरण गेल्याविना स्मरणातही अधिक काळ रमता येत नाही. कारण ते अनुसंधानही जर संगीतासारख्या प्रभावी माध्यमातून असेल तर तिथेही गुरुतत्वच आहे. गुरुदैव परब्रह्म असं म्हणणं केवळ शाब्दिक नाही आहे, तर त्या तत्वाशी हळूहळू एकरूप होण्यानेच संगीतासारख्या कलेची ही पुढील वाट आक्रमता येते. त्यामुळे या संगीत कलेतूनच गुरु शिष्य परंपरा जतन तर होतेच, परंतु त्याबरोबर अहंभावाला लगाम घालायलाही मदत होते. स्वरसमाधी सुखाचा अनुभव आपल्याला प्रत्यक्ष आला असल्याचं आप्पासाहेब आवर्जून सांगतात. 1960 साली ज्यांच्या हातून मला नूतन गंधर्व ही पदवी लाभली ते गुरु श्रीमद शंकराचार्य कल्याण यांच्या सहवासात असताना असा अनुभव आप्पांनी घेतला आहे. तोही अनेक वार. आप्पांच्या गाणं मैफिलीत आचार्य कल्याण स्वामी पद्मासन घालून बसत. हळूहळू त्यांच्या शारीरिक हालचाली बंद होत असत आणि त्यांच्या मुखातून ओंकारमय स्वर प्रकट होत असत. पहिला ओंकार षड्ज समजला.
तर क्रमाने स्वरांच्या 7 पायऱ्या चढत चढत ते वरच्या शय्यावर जाऊन थांबत आणि या तार सप्तकावरच त्यांची समाधी लागून जात असे. काही वेळा हृदयाचे ठोके, नाडीही बंद असायची. बऱ्याच वेळाने मुखातून पुनश्च ओंकार, स्वर, तार सप्तकातील षड्ज बाहेर येऊ लागायचे. क्रमाने 7 स्वर उतरत असत. 7 स्वर चढणं आणि उतरणं असं एक सप्तकच ऐकायला मिळायचं. ही समाधी अवस्था न्याहाळताना अनुभूतीचा एक आगळाच स्पर्श आप्पांच्या अंतरी जाणवत असे. समाधीशास्त्रातील स्वरांचं महत्त्व जाणून केलेल्या ह्या प्रयोगात आप्पांना असा अनुभव आलेला आहे की शरीर आणि मन एकाग्र चित्ताने स्थिर केलं तर गाताना देखील समाधी सुखानुभव येतो. अशा एकाग्रतेसाठी संगीतातील गुरुप्रमाण हरिकाकांसारखे, श्रीधर स्वामींसारख्या आध्यात्मिक गुरूंची कृपा, मार्गदर्शनही मोलाचंच ठरतं. त्यांचा सत्संग प्रेरक ठरतो असा आप्पांचा अनुभव आहे. संगीतशास्त्रात 7 मूळ स्वर शुद्ध आणि 3 सप्तकं गृहीत धरलेली आहेत. मंद्रसप्तक नाभिकमल, मध्यसप्तक कंठस्थान, तारसप्तक तालस्थान म्हणजे ब्रह्मरंध्र अशी त्यांची शरीरातील स्थानं असून त्यांचा आणि समाधीशास्त्रातील शरीरामधील स्थानांचा सारखेपणा जाणवतो. कुंडलिनी जागृत झाल्यावर या सर्व चक्रांचा भेद करून ती जेव्हा ब्रह्मरंध्रात प्रवेश करते त्याचवेळी नराचा नारायण होतो. स्वरसंगीताचं हे अत्यंत प्रभावी माध्यम घेऊनच संगीत आणि भक्तिमार्ग यांची योग्य जोडणी झाली तर ती अतिशय परिणामकारक आणि कल्याणकारक ठरू शकते असं हरिकाकांनी आपल्या संगीत ध्यासातून सतत सूचित केलेलं आहे. स्वरांचं माध्यम विशिष्ट राग, त्यामधले श्लोक, प्रार्थना, विशिष्ट संकल्प मनात बाळगून म्हटलं तर समोरच्या व्यक्तीवर अपेक्षित परिणाम होऊन आपल्या मनाप्रमाणे भारावलेल्या अवस्थेने वागू शकते. याचाही अनुभव आप्पांनी घेतलेला आहे. अलीकडे भजन प्रकारामध्ये अवघड रागांचं जे स्तोम माजलेलं आहे ते या मूळ भारतीय शास्त्रीय संगीतातील समाधी सुख सामर्थ्याला छेद देऊ बघत आहे. याची काकांना खंत वाटते. अवघड राग त्यांची प्रकृती सांभाळण्यात, त्यातील भक्तिरसाकडे होणारं दुर्लक्ष यामुळे मूळची आनंदघन भजनी परंपरा नष्ट होत जाण्याची भीतीही निर्माण झालेली आहे. तेव्हा आपल्या या शास्त्रशुद्ध आनंदमयी भारतीय संगीतातील भजन संगीत परंपरेचंही जतन व्हायलाच हवं. विशुद्ध भजनानंदातही समाधी सुख मिळवता येतं हे समजून घ्यायला हवं अशी आंतरिक इच्छा, तळमळ त्यांनी अनेक वार बोलवून दाखवलेली होती. संगीतातलं अभिजात सामर्थ्य जाणून काही जाणकारांनी विविध प्रयोगाच्या आधारे हे सामर्थ्य अजमावून बघितलं आहे. त्यातून आलेल्या अनुभवांवर आधारित प्रायोगिक सिद्धतेबद्दल संशोधक, अभ्यासक, चिकित्सक आदींनी थोडंफार लेखनही केलेलं आहे. हरिकाकांनी देखील संगीत सामर्थ्याचा विपुल उपयोग करून घेतला आहे. मात्र तो कोणताही गवगवा न करता संगीतातून आत्मानंद प्राप्त होतो. आज मानसोपचार तज्ज्ञांचंही मत आहे. संगीतात जेवढी डूब भराल तेवढी तुमच्या आनंदाला डूब मिळेल, मनशांती मिळेल, मन प्रफुल्लित होईल असं त्यांचं प्रयोगांती सांगणं आहे. तसा अनुभव अनेक रुग्णांनी प्रत्यक्षातही घेतलेला आहे. संगीत साधना ज्यावेळी ईश्वराला साक्षी ठेवून केली जाते तेव्हा संगीत साधक आणि श्रोत्यात मानसिक आणि संवेदनात्मक संतुलन कायम होत असतं. चिंता कमी होते, उदार भावना जागृत होते, स्नायूंचे विकार कमी होतात, स्मरणशक्ती वाढते, बुद्धी सतेज होते. संगीताद्वारे आपल्याला निद्राधीन वृत्तींना जागृतही करता येतं असं डॉक्टर उषा गुप्ता म्हणतात. मानसिक आजारांसाठी तर संगीत हे सर्वश्रेष्ठ औषध आहे असं डॉक्टर उषा गुप्ता यांचं केवळ मत आहे. एवढंच नाही तर आजवर अनेक मनोरुग्ण संगीत औषधांनी त्यांनी बरेही केलेले आहेत आणि ते बरे झालेलेही आहेत. मानसिक चंचलता आणि क्रोधाला काबूत आणण्यासाठी राग मल्हार किंवा राग जयजयवंती उपयुक्त आहे. रक्तदाबासाठी राग आसावरी, श्वास, दमा, खोकला या रोगांवर राग भैरवी, पोटाच्या रोगासाठी राग पंचम, वेडसरपणावर राग खंबुज, निद्रानाशावर राग नीलांबरी, सशक्त प्रकृतीतून निर्माण होणाऱ्या रोगासाठी सातत्याने भैरवी गायली की अनुकूल परिणाम दिसूनच येतात.
नियमित गायनाने हृदयरोगही बरे होतात असा दिलासा संगीताने हृदयरोग्यांना दिलेला आहे. तणावपूर्ण मानसिकता हीच असंख्य रोगांची मूळं असल्याचंही आता सिद्ध झालेलं आहे. ती घालवून अशा प्रकारचे संगीत प्रयोग करताना संगीत चिकित्सकांनाही संगीताचं रागाचं समूळ सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे. रोग्याची एकंदरच मानसिकता, भाव, त्यांच्या सभोवतालचं वातावरण याचंही त्याला तंतोतंत निदान झालं पाहिजे. या बाबतीत कर्नाटक शैलीचे महान गायक बाल मुरलीकृष्णन हे स्वयंपूर्ण आहेत. आपल्याकडे येणाऱ्या लोकांचं मनोबळ, आत्मबळ आणि शरीर स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी हरिकाकांनी संगीताचा मुक्तपणे वापर केलेला आहे. अनेकांच्या व्याधी दूर करण्यात संगीत काकांना सहाय्यभूतच झालेलं आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत.